उत्तर प्रदेश राज्यातील विजय गायराम चौधरी वय 26 हा पोटा पाण्यासाठी पुण्यात आला होता। वयाच्या 15-16व्या वर्षी पुणे शहरात येऊन तो मिळेल ते काम करू लागला। सुरुवातीला तो पीओपीचे काम करत असे। हळूहळू त्याचा त्या व्यवसायात जम बसला। कामात तो तरबेज झाला। ओळखी वाढल्या तशी त्याला कामे मिळू लागली। आता तो स्वतः पीओपीचे कामे घेऊ लागला। चांगली कमाई करू लागला। त्याचा विवाह झाला। गावी त्याचे आई वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे। तर तो पुण्यात सुंदरनगर येथे खोली भाड्याने घेऊन राहतो। पुण्यात एकट्याच राहणाऱ्या विजयला बाहेरचे नाद होते, ही काय वेगळी सांगण्याची गरज नाही। तो बिअरचा शौकीन होता। एखादा दिवस सोडला तर तो रोजच बिअर पिण्यासाठी बार मध्ये जातो। कात्रज येथे भाजी मंडई येथील बार मध्ये तो बहुतेकदा असायचा। नेहमीप्रमाणे दिनांक 22 नोव्हेंबर 2021 या दिवशी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास तो दिवसभराचे काम संपून बार मध्ये गेला। तिथे एक तृतीयपंथी आधीच बिअर पित बसला होता। त्याच्या शेजारी जागा रिकामी होती। विजय त्याच्या शेजारी जाऊन बसला। त्याने बिअर मागवली। तो बिअरचे घोट घेऊ लागला। त्याची नजर वारंवार शेजारी बसलेल्या तृतीयपंथीवर जात होती। तो तृतीयपंथी त्याच्याकडे बघत होता। दोघांची नजरानजर झाली आणि बोलणे सुरू झाले। त्या तृतीयपंथीने स्वतःचे नाव सारिका असे सांगितले। दोघे बिअर पित गप्पा मारू लागले। पिऊन झाल्यानंतर बाहेर पडताना तो तृतीयपंथी विजयला म्हणाला, मला गोकुळनगर येथे सोड। पण विजयने नकार दिला। पण तो जास्तच विनवण्या करू लागला। तेव्हा विजय तयार झाला। रात्रीचे 10 वाजले होते। त्याला मोटरसायकलवर घेऊन विजय निघाला। दुचाकीवर बसल्यावर तो म्हणाला, मला नवले ब्रिज येथे सोड। त्याने सांगितल्याप्रमाणे विजय त्याला घेऊन कात्रज चौकातून बंगलोर हायवेने नवले ब्रिज अगोदर सर्व्हिस रोडने निघाला। थोड्या अंतरावर गेल्यानंतर त्याने विजयला सांगितले की मला लघुशंका करायची आहे, जरा गाडी थांबव। विजयने गाडी थांबवली। तो मोटरसायकलवरून उतरला आणि झाडीत गेला। विजय लघुशंका करण्यासाठी बाजूच्या झाडात गेला। त्याच दरम्यान एक रिक्षा चालक आला। रिक्षा थांबवली। तेव्हा त्या रिक्षा चालकाला तृतीयपंथीने झाडीत नेले। 5 ते 10 मिनिटातच तो परत आला। विजयला म्हणाला, चल। विजयने पुन्हा त्याला मोटरसायकलवर घेतले। दोघे निघाले। मागे बसलेल्या तृतीयपंथी चाळे करू लागला। त्याने विजयच्या कमरेभोवती हात घातला आणि विजयच्या मांड्यावरून हात फिरू लागला। तो हात त्याच्या गुप्तांगावरून देखील फिरू लागला। तसा विजय उत्तेजित झाला। त्याची कानशील तापली। तो सांगेल तिकडे विजय त्याला घेऊन निघाला होता। कात्रज बोगद्याच्या अलीकडे पेट्रोल पंपाजवळ ते पोहोचले। तेव्हा बाजूच्या रोडने त्याने विजयला गाडी घेण्यास सांगितली। थोडे चढावर गेल्यावर पाठीमागून 4 चाकी पांढऱ्या रंगाची कार आली। त्यामध्ये एकटाच चालक होता। अंधार असल्याने तो माणूस काही दिसत नव्हता। पण तृतीयपंथीने विजयला गाडी थांबवण्यास सांगितले। तो गाडीवरून उतरला आणि कारकडे गेला। कारमध्ये बसलेल्या माणसाने त्याला कारमध्ये घेतले। तिथे त्यांनी अनैसर्गिक चाळे केले। नंतर तो कार सलग साताऱ्याच्या दिशेने घेऊन निघून गेला। तर तृतीयपंथी हा विजय जवळ आला। तेव्हा साधारणतः 11 वाजले असते। तो चांगलाच उत्तेजित झाला होता। त्याने तिथेच विजयकडे शरीर सुखाची मागणी केली। पण विजयने कार चालकाबरोबर केलेले कृत्य पाहिले होते। त्याची विजयला किळस वाटत होती। त्यामुळे विजयने त्याला झिटकारले। पण तो जास्त तापला होता। मला सुख दे, नाहीतर मी तुला इथून सोडणार नाही असे म्हणत त्या तृतीयपंथीने विजयच्या मोटरसायकलची चावी, मोबाईल हिसकावून घेतला। त्याचा विजयला राग आला। त्याने त्याला शरीर संबंधात नकार दिला। पण तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। तो विजय बरोबर झटापट करू लागला। विजयच्या पॅन्टची चैन काढण्याची खटपट करू लागला। तर विजय त्याचा हात बाजूला करत होता। त्यामुळे चिडून त्याने विजयच्या कानाखाली मार। तसेच रागाने विजयच्या पॅन्टची इतकी जोरात ओढली की पॅन्टच फाटली। त्यामुळे विजयचाही संयम सुटला। त्याच्या रागाचा पारा वाढला। त्याने तिथेच पडलेली झाडाची एक फांदी उचलली आणि त्याच्या डोक्यात हाणली। तो खाली पडला तेव्हा विजय त्याला म्हणाला, माझा मोबाईल आणि चावी दे, मला काही तुझ्याबरोबर काही करायचं नाही। पण तो काही ऐकत नव्हता। मोबाईल, चावी परत देत नव्हता। त्यामुळे चिडून विजयने बाजूला पडलेला एक दगड उचलला आणि त्याच्या डोक्यात घातला। या वाराने तो तडफडू लागला। पण चिडलेल्या विजयने एकामागून 4 वार त्याच्या डोक्यात केले। तो ठार झाला। तो ठार झाल्याची खात्री पटल्यानंतर त्याच्या हातातील मोबाईल, चावी घेऊन विजय तिथून निघाला। शिंदेवाडीवरून वळून जुना कात्रज बोगद्या मार्गे तो घरी आला। घरी येताना वाटेतच त्याने रक्तात माखलेला शर्ट हा घाटात फेकून दिला होता। दुसऱ्या दिवशी दिनांक 23 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास कचऱ्याची गाडी येते। त्यात फाटलेले पॅन्ट, बनियान फेकून दिले। कोणताही पुरावा आता मागे उरला नव्हता। त्याचा आणि त्या तृतीयपंथीचा कसलाही संपर्क नव्हता। त्यामुळे आपल्यावर कोणी संशय घेईल असे विजयला वाटत नव्हते। त्यामुळे तो निवांत फिरत होता। दिनांक 23 नोव्हेंबर 2021 या दिवशी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनला कॉल आला की मुंबई बेंगलोर हायवे रोड जवळ जांभळी पेट्रोल पंपाजवळ रस्त्याच्या कडेला चारीमध्ये एका तृतीयपंथीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले। त्याच्या अंगावर, डोक्यावर, चेहऱ्यावर गंभीर स्वरूपाच्या जखमा आहेत अशी बातमी आल्याने तेथे पोलीस स्टेशनला ड्युटीवर असलेले ठाणे अंमलदाराने तात्काळ घटनास्थळी पाठवून खात्री करण्याची सांगितली। काही वेळातच मार्शल त्या ठिकाणी गेले। त्यांनी तिथले प्रकार पाहिले। त्यावेळेस एका तृतीयपंथी निश्चित पडलेला होता। मार्शलने तत्काळ मोबाईल फोनवरून ठाणे अंमलदारांना हा प्रकार सांगितला।
ठाणे अंमलदारांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ ही घटना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सांगितली। खुनासारखी गंभीर घटना म्हटल्यानंतर लगेचच वरिष्ठ पोलीस निरीक्षक घटनास्थळी पोहोचले। तोपर्यंत ठाणे अंमलदारांनी इतर अधिकारी आणि डीबीस्ट्री आपल्या फोनद्वारे संपर्क करून घटना कळवली होती। तोपर्यंत फोटोग्राफरने वेगवेगळ्या अँगलमधून फोटोग्राफ काढले। घटनास्थळाला पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालय पुणे येथे पाठवण्यात आला। मृतदेहाची ओळख पटत नव्हती, मात्र तेथे पण ती लोक कुठे कुठे वास्तव्य करतात, कुठे कुठे थांबून पैसे गोळा करतात। त्यावेळी तिथे असलेल्या डीबी स्टॉपच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की खेड शिवापूर टोलनाका परिसरात बरेच तृतीयपंथी पैसे मागण्यासाठी उभे असतात। टोल थांबला, गाडी थांबली की ती हातवारी करून टाळी मारून पैशाची मागणी करतात। येथे दिवस रात्र हे लोक असतात। एवढी मोठी माहिती समजल्यानंतर पोलीस निरीक्षक कळसकर यांनी डीबी पथकाचे PSI नितीन शिंदे यांना व त्यांच्या तपास टीमला योग्य त्या सूचना दिल्या। मृत तृतीयपंथीचा मोबाईल मध्ये फोटो घेण्यास सांगून ओळख पटवण्यासाठी काही महत्त्वपूर्ण माहिती मिळते हे पाहण्यास सांगितले। नितीन शिंदे 15 ते 20 मिनिटातच खेड शिवापूर टोल नाक्यावर आले। तेथे उपस्थित असलेल्या इतर तृतीयपंथींना फोटो दाखवला। त्यावेळी तिथे असलेल्या तृतीयपंथीने लगेच ओळखले। त्याचे नाव सारिका उर्फ सागर असल्याचे सांगितले। त्याचे नाव सागर होते, पण त्याला सारिका नावाने आम्ही हाका मारतो। सागर कुठे राहतो अशी विचारणा केली असता तो म्हाडा पुणे हडपसर येथे राहतो असे समजले। त्यावर हडपसर मध्ये जाऊन त्याच्या नातेवाईकांकडे चौकशी करण्यात आली। त्यावेळी त्याचे नाव सागर उर्फ सारिका खंडू उजगरे असे पूर्ण नाव असल्याचे समजले। नातेवाईकांकडे चौकशी करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। त्यावेळी सागरची कोणावर दुश्मनी होती का, कोणी खून केला असावा, तुमचा कोणावर संशय आहे का असे विचारण्यात आले। सागर मोबाईल वापरत होता का असे विचारले। त्यावेळी सागर मोबाईल वापरत होता, परंतु गेल्या 8 दिवसांपूर्वी त्याचा कोणत्या तरी सहकार्याबरोबर वाद झाला होता। त्याने तो मोबाईल घेतला होता। ही माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्याच्या सहकार्याचा शोध सुरू केला। त्यालाही चौकशीसाठी बोलवले, परंतु त्यात काही पुरेशी माहिती मिळाली नाही। मग पुन्हा खेड शिवापूर टोल नाक्यावर जाऊन त्या दिवसाची CCTV फुटेज चेक करण्यात आले। त्यावेळी असे लक्षात आले की दिनांक 22 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास सागर उर्फ सारिका हा खेड शिवापूर टोल नाका इथून PMT बसने पुण्याच्या बाजूला गेल्याचे निदर्शनास आले। त्यानुसार ज्या PMT बसने तो पुण्याला आला त्या दरम्यान बसलेल्या बसची माहिती काढून त्या बसचा ड्रायव्हर व कंडक्टर कडे चौकशी करण्यात आली। कात्रज परिसरात तो बस स्टॉपला उतरल्यानंतर कात्रज परिसरात जाणाऱ्या सर्व रस्त्यावरील CCTV फुटेज चेक करण्यात आले। त्यावेळी तो कात्रजला उतरून येथील एका बिअर शॉप मध्ये गेल्याचे निदर्शनास आले। त्यानुसार पोलीस पथकाने त्या बिअर शॉप मध्ये जाऊन सागर उर्फ सारिका बाबत चौकशी करण्यास सुरुवात केली। तेथे माहिती मिळाली की सागर उर्फ सारिका बिअर पिण्यासाठी आला होता आणि एका भैयाच्या गाडीवरून बसून गेला। हा भैया कोण याचा शोध सुरू झाला। पुन्हा एकदा CCTV फुटेज माहिती मिळाली। या दृष्टीने तपास करण्यात आला। एक संशयित यामध्ये दिसून आला। पोलिसांनी त्याच्यावर नजर ठेवली आणि त्याला ताब्यात घेतले। सुरुवातीला तो काही बोलत नव्हता, पण पोलिसांनी जेव्हा त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा त्याचं पित्तळ उघड पडले। त्याने सगळा घटनाक्रम उलगडून सांगितला। या कबुलीनंतर विजय गायराम चौधरी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। धन्यवाद मित्रांनो, अशा नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला YouTube चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा। धन्यवाद।